आले, आईने वडाची पूजा केली, वडील परत आले, 4 मुलं झाली, लोकांनी वारीत टाकली, शुद्धीपत्र मिळालं नाही, झोळीत शेण टाकलं, ज्ञानेश्वरी लिहिण्याची ताकद आली, निवृत्तीनाथ भेटले, ज्ञानेश्वरी लिहिली. महाराज नेवाशावरून आळ्याला येताना 5 जण बरोबर आलते, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई आणि रेडा. तर आळ्याच्या समाधीजवळ आल्यावर रेडा रडला आणि रेडाने मला म्हणतोय, मी का रडलो तर मी होतो कोण, झालो कोण. मी पखारवाणारा होतो, पण ज्ञानाच्या संगतीत आलो, कीर्ती सुंदर राहिली, प्रारब्ध राहतो. आता उलट फिरू आपण. यदा कदाचित तुमचं प्रारब्ध उत्तम असेल, आहे साहेबांचं प्रारब्ध उत्तम आहे, आमच्या मुखात निदान देवाचं नाव आहे म्हणजे आमचं प्रारब्ध उत्तम आहे, उत्तमच आहे. हे भजने बिजने तुम्ही आतले हात जायचं नाही, पखवादी बिकवादी असं कुचायचं नाही आतल्यात. आपण इतरांपेक्षा सुखीच आहे, आपल्याला हाऊस सुटली म्हणून वाटले, तसं नाही. भजनी मंडळातली माणसं 2 तास देह भाव विसरतात, ती सगळ्यांपेक्षा सुखीच आहे. बरं काय भजन्यांना कमी आहे, खायला करकुटा तुटत बरं पाहिजे ते. आता 8 महिने अनुभव घेतला ना, मिळालं काय. उलटे आमच्या बायका आम्हाला म्हणजे तुमच्या तोंडाला तुम्हाला बाहेरची सवय लागली. भजने सुखी आहे, प्रारब्ध आहे, असं जळायचं नाही आतल्या आत बाय मी दुःखी आहेच, आपण सुखी. कोण देतं कोणाला. पहिली गोष्ट आहे का, यदा कदाचित तुमचं प्रारब्ध उत्तम असेल, पण प्रयत्न नसतील तर, प्रयत्न नसलो काय बघितलं. प्रारब्ध आहे पण काय लागेल त्याला अजून, गेलं बाबा प्रयत्न. जांभळीच्या झाडाखाली झोपला, जांभूळ पडलं, मिशीत गुतलं, एवढंच भागवत. आता तोंड वाचायला का पैसे लागत, पडून राहिला. आणि रस्त्याला एक माणूस आला, त्याला म्हणला एवढा जांभूळ लोट पुढं, त्यानं नागपुडीत गुतवलं, मी आलं अरे तुला प्रारब्धानं जांभूळ मिळालं, तू असं येडेवाणी घाललं. फक्त तोंड वाचव, तोंड वाचवायचा प्रयत्न कर, सुखी होशील. नुसता प्रयत्न करून काय कर. नदी विहिरी जवळ बाया धुडत होत होत्या आणि हा रस्त्यात निघाला तर ते बाहेर पाणी प्यायला गेलं, पडलं विहिरी. येर लय खोल नव्हती, पडलं, ती बुडाला नाही, आळ जायचं. त्या बाया म्हणल्या हातपाय आलो, माझ्या डोक्यातून ना आला हातपाय, आता येणी जाऊन हातपाय आला. शिवावला पडला तो कसं झालं. हो ते नाही झालं, प्रयत्नात पाहिजे. नुसते बापाची पेंड आहे का फुकाट. काही 10 इंटरव्ह्यू दिले तेव्हा शरीर झाली. आपली इंटरव्ह्यू नाही, काही नाही, माझ्या डोक्यात. तू आहे डोक्याला आग लाव, प्रयत्न करीत जा आणि गायनाचा प्रयत्न करा, वाजवण्याचा प्रयत्न करा, काहीच नाही तरी चांगलं वागायचा प्रयत्न करा. आता उलटे फिरू आपण. प्रारब्धही आहे आणि प्रयत्नही आहे. तिसरा मुद्दा सुरू झाला बरं का. प्रारब्धही आहे, प्रयत्न आहे, पण कुणाचा तरी आशीर्वाद नसेल सक्सेस होणार नाही. यावर आपलं मत काय. 3 जण ह्या जगात वाकले नाहीत. 1 रावण, 2 दुर्योधन आणि 3 कंस. हे 3 पठ्ठे असे होते, वाकले नाही. नमुन्या वारीने नाही, टपरीला नाव नाही राहिलं. टपरीला वाचलं तुम्ही पुढे महाराष्ट्रात दुर्योधन पण स्ट्रॉंग. वाचलं का तुम्ही कुठं दुःशासन का ढाबा. अरे बाबा का ढाबा आहे पण दुःशासन. अरे हे वाकले नाहीत. आणि वाकले नाही याचा अर्थ त्यांनी नम्र वागायचा प्रयत्नच केला नाही. इकडं पठ्या रामाला जाऊन मिळाला, लंका कमून बसला.
रिलॅक्स. हे आपले लोक गावात आता हे मुंबई दिल्लीला आहे, तिन्ही एकत्र आहेत. कशी डामाडावलाच राहतात का नाही? आहे का? 14-17 महिने झाले, होऊ नाही चू नाही. आखी दुनिया म्हणायची ते नाही राहणार, ते नाही राहणार, ते नाही राहणार. मग ते असे नांदले का घटस्फोटालाच तयार नाही. असं विनोद नाही महाराज, त्यांचं प्रारब्धही आहे, प्रयत्नही आहे आणि जनतेचा आशीर्वादही आहे. मला हे 3 गोष्टी सांगत नाही तर आता हे आपला काल परवापासून गावात तमाशा झाला. त्यांचं नाही, जे दिल्ली मुंबईवाले हुशार असते, त्यांचं हो नाही चू नाही, मस्त राहते ते. दिवसभर काय बोलू द्या माईकवर, संध्याकाळी जाऊन निवांतच. आपले येडे. मी गेलो असतो बरं का लग्नाला, तो आपल्या पार्टीत नसल्यामुळं. तू नाही गेला तरी त्याच्या पोरीला फोन होणार. तुझं काय? आपण अज्ञान आहोत, हे ज्ञानी आहेत. ही माणसं एकमेकाचं उलटुलं घालत नाही. ती दहाव्यातल्या भाषणासारखं. दहाव्यात भाषण करतो लोक काय म्हणतात माहिती, त्यांचे दुःखद निधन झाले. आता निधन आनंदाची होईल. तो शब्द काढून टाका. काही काही तर म्हणतात त्यांना आपल्यातून जाऊन 10 दिवस झाले, मग ते गेलेच कुठं? ते आपण नेले सुतळीने बांधून, ते पडेल होते. गेले कुठं? ते थोबाड वासून पडत होते. आपण रुपया तोडला कपाळाला, उचलले बांबून, चांगली आवडली सुतळीने. चला म्हणून तर माणूस मेलो मागून असं करतात पा. गंज उद्योग केले, निघा. गंज गावाची वाट लावली, निघा निघा. तो मेलेला म्हणतो कस काय जाऊ, कस काय जाऊ. मडक्यावाला म्हणतो माय मागे येईल, कस काय जातो मी नाही. तो म्हणला तू दिसला पाहिजे ना. म्हणला मडक्यात धोर का आला केलाय, धोरा धोराने हे पण इकडे तिकडे जाऊ. तो म्हणला मग भूक लागली. मग म्हणला भात बांधून आणला, मग भूक लागली. माणसं तालमेळत नाही राहिली मला. नम्रताच पाहिजे. आणि जगताप साहेबांकडे नम्रता असल्यामुळेच ही श्रीमंती आहे. नाही तर दहाव्याच्या भाषणानंतर कोण मिळालं तपासणी. बाबराव नावाचा माणूस होता, त्याची बायको मिळती आणि तो चप्पी करून बसवला होता पुढं. हे भाषणाला उठले माणसं गडबडीत राहत्या, त्यांनी कोण मिळाला तपास करायचं. तो उठला तसा माईकवर आला, बाबराव जाऊन 10 दिवस झाले. बाबराव त्याच्याकच पाहत. आणि बाबूरावाचे आमचे फार घनिष्ठ संबंध. आणि त्यामुळं गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. आणि त्यांच्यामुळं झालेली जी पोकळी आहे ती भरून निघाल, पण तू गेल्याशिवाय नाही. आणि बाबूराव त्याच्याकच पाहत होता. बाबूराव म्हणला तर माझ्या बायकोचा दाव आहे म्हणून वाटलं तुला, नाही तर उचलून आपटलं. मला बायको करायची, मी व्हॉट्सअपला टाकले नवरी पाहिजे. तू म्हणतो असं प्रारब्धही असेल आणि प्रयत्नही असेल आणि आशीर्वाद नसेल तर जीवन फेल. आता ऐका, देव जेव घालण्याचं प्रारब्ध होतं, देवाला बोलायला लावण्याचा प्रयत्न होता, पण विश्ववाख्येचा नव्हता तोपर्यंत अपुरा होता. देव बोलले का नामदेव बरोबर? बोलले. देव जेवले का? जेवले. पण नामदेव कच्चे ठरले का नाही? कच्चे ठरले का नाही? का? विश्वभा सारख्याचा आशीर्वाद मिळत नाही तोपर्यंत देव जरी बोलला, देव जरी हसला, तोपर्यंत खरा नामा तयार झाला नाही. प्रयत्न लागतो. बरं, प्रयत्नही आहे, प्रारब्धही आहे आणि संतांचा आशीर्वादही असेल तरी अजून मागच्या जन्माचं पुण्य लागतच. नाही तर काय, काहीला इस्टेट मोका पण समाधान नाही. आणि आजच्या जगाला समाधान असायचं असेल तर अजून 2 वर्षांना दुसरा एक रोग येणार आहे. इथं आपण 30 मिनिटापूर्वी होतो.
तुम्हाला नाही सुधारायचं काय? घरी गेले तुम्ही आता एकटेच हसाल तुम्ही. 2-4 दिवस तर मोकळे झाले तुम्ही. एक दृष्टीदोष होणार आहे इथं आलो आपण, आणि दुसरं एक होणार आहे 80% लोक महाराज मनोरुग्ण होणार आहेत. मनोरुग्ण येडे होणार लोक. का होणार आहे? कारण ऐका, एज्युकेटेड लोक ऐका, मेंदू सगळ्यांचा समान आहे, पण ॲबिलिटी ऑफ ए थिंकिंग पॉवर इज डिफरन्स. प्रत्येकाच्या मेंदूची कॅप्चरिंग कॅपॅसिटी वेगळी. ब्रेन इज सेम बट कॅपॅसिटी ऑफ नॉलेज इज डिफरन्स. प्रत्येकाच्या मेंदूला रक्त पुरवठा कमी हो राहिला, रक्त कमी झालं आणि विचार जास्त झाले, पश्चाताप, मानसिक तणावात लोक. कीर्तनात बसलेली सगळी माणसं माझ्या सगळ्यात तणावात आहेत, फक्त दाखवते ना लोक. मग लोकांनी तणावमुक्त व्हायला दारूचा आधार घेतला. चुकीचं आहे ते. कारण पितो टेन्शन, हे चुकीचं आहे. काही माणसांनी तणावमुक्तला फाशी घेणं, औषध पिणं, बाजूला राहणं, लोकांमध्ये न घुसणं हे पर्याय निवडले. हे चुकीचे आहे. फाशी घेणं चुकीचा पर्याय. काय फरक पडतो तुम्ही फाशी घेतात? माणसाला काय फरक पडत नाही. म्हणजे काय थोडा वेळ राहिला त्या मोकळ्या. लोकांना घेणं काय? मग याला तणावमुक्त होण्यासाठी एकच औषध आहे, मेंदूमध्ये चांगल्या विचाराची साठवण करा. काही विचार करायचे. समुद्राला आग लागली तर माशी पुढे जाते. काय विचार आहे? दुसरं म्हणला माशी झाडावर चढतील रे. तिसरा म्हणला झाडावर चढायला त्या का म्हशी आहेत का? म्हणजे म्हशी झाडावर चढत. काय विचार आहे? 2 दारुडे रस्त्याने दुलत निघले, प्युअर बेवडे. त्यातला एक बेवडा म्हणला मी मुख्यमंत्री होणार. दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिली. म्हणलं तू होऊ शकत नाही. म्हणला का? मी जर राजीनामा देत नाही. काय विचार? हातानं डोक्याला ताण करायची काय बोल. एक भोंगळा दारुडे रस्त्याने चालला. भोंगळा पुरा मोकळा, सिग्नल नाही, ट्रॅफिक नाही, मोकळा. आणि एक लंगुटी लावून आला. तो लंगुटी लावेल याला म्हणतो, अरे का मोकळा हिंडतो? ही घे लंगुटी. झाले ना मोकळे दोन्ही. अरे काय विचार आहे का? काय चांगला विचार करीत आहे. आणि ज्या माणसाचे विचार चांगले त्यांना अटॅक, बीपी येत नाही. सारा हे प्रयत्नही चांगला आहे, आई वडिलांचा आशीर्वाद आहे आणि मागच्या जन्मीचं पुण्य आहे. उगत आपलं तसं नाही चालत. बापान देव पूजायचे म्हणून आजाने पूजायचे असं नाही चालत. लहान पोर आता हे देवपूजा करीत असताना देवाला जातात. हे बिनामुळीचे त्यांचा हातगण लागतो त्यांना. जेवढा हाता उरण पापा इकडे हात येईन ते काय परमार्थ झाला. आमचंही तसं जे ना, मुरीत गेला का हरिपाठ, कोकणा बॉम्ब झाला का VIP चट्टी मारली बॉट सुंदर ते त्यामध्ये वरी थोडे गारपाट टाक. देवाची द्वारी बघ सनबरी अंड बँडवाले का पाहिजे आणि पप्याला म्हणा सगळ्या कोंबड्या सोडून द्यायचं. त्या पप्याने धरकुंबडी पाय अंड, धरकुंबडी पाय अंड. एका जाम ठीच गेली. काय करा? शेवटच्या तांब्याला एकच होतं नाम थोडं धरी मला. आंध्रपेची नाडी बांधून बाहेर आला. ज्ञानदेवा प्रमाण. अरे बशी वाजली, गाली. अरे तो आणला कुठून? अरे लगेच गंज उगाळता उगाळता शेजारच्याला म्हणतो, रामभाऊ, ए रामभाऊ, आपल्याला पार भाऊबंधाने उघडून मारलं. गंज उघडी तो पार उघडून मारलं रे. पण काय करतो आपलं नशीब फुटकं. माझ्या काही गोष्टी पार गळ्या पोत आहे. जाऊ बरं काही गोष्टी काना नाही करून सोडून द्यावा. भाऊबंधाच्या काही गोष्टी आपल्या डोक्याच्या बाहेर झाल्या. भाऊबंधाने असं नव्हतं करायचं. कोणत्या पोटावर मारावं पण पाठीवर मारू नाही. त्याला काही इलाज बोलला नाही. दंडात जोर नाही आणि मानघाटात ताकद नाही. मरतो का गंध.
अरे बाबा प्रारब्ध उत्तम पाहिजे आणि हे तिन्ही गोष्टी आल्यामुळं ते आमदार आहेत. आता त्यांना एवढ्यांच्या आशीर्वादे म्हणल्या उदंड आयुष्य लाभलं पाहिजे इथपर्यंत आपण आलो. आता थोडं पुढे सरकायचं आम्हाला करण लावून द्यायला तुम्हाला. आणि प्रारब्ध नसताना प्रारब्ध म्हणजे लहान पोरग आहे, लहान पोरग आजबरोबर आंघोळी जायचं गणपती जायचं ते आज त्याला देवपूजाला बसायचं. बस खाली बस. आता ते काही मनापासूनच होत होतं का बसायचं. ते थोडं मोठं झालं त्याचं झालं लग्न झालं तर त्याचा बाप त्याला म्हणला मी गावाला चाललोय देवपूज. तो म्हणला बाबा येड्याचा बाजार झाला, नवीन लग्न झालंय मला, जरा 4 दिवस बायको शिकवून द्या. ही देवपूज काय भानगड. बरं जा गावाला. ते म्हातारं गेलं गावाला. हे ताणून झोपलं म्हणला आता मोकळा तर झालो. एवढं त्याची आई म्हणली पप्पू उठ देवपूज. तो म्हणला आई मला वाटलं बाबाच्या डोक्यात फरक आहे, तुला यायलाच लागेल काही देव पूजून का मरू का काय मी. तो म्हणला थांब आता देव पोहून सांगतो. त्यानं अख्खी देवावर येतली देव बादलीत घातली डायरेक्ट खाली सोडली. तर ती 2-4 हलकी देव होती लागणार ना ज्यानं झटका दिले 2-4 गेली. बाकीचे तो घरी घेऊन ना आई म्हणली भाऊ देवाला गंध लावतो. म्हणला आई आज गंध आला आज का. मला वाटलं फक्त माणसाचं आत्महत्या करतात, पण काय यांच्या डोक्यात आलं. तिघांनी आत्महत्या केली आणि आत्महत्या केल्यामुळे बाकीच्यांना सुत केली. सुतकात गण लावते. आई म्हणली बावळ्या आपल्या देवाला सुतकातही गण लागत. तू म्हणला मी गावाला जातो 5 दिवस. ती गेलं सासरवाडीला गेलं मुक्कामाला राहिलं. कोंबडं बिवडं पिरगाळलं सासून. तो काय गेल्या नव्हत्या कोंबड्या ग्रामपंचायती लागले होते जास्त घाबरले. ठिकूनच द्यायची पाण्याने. कोंबडी बिंबडी पगाळी त्यानं लिंबू पिळून रस्सा बिसा हल्ला. गरगुटा तुटला 2 वेळा त्याचा. एवढा रस्सा प्याला आणि जाम झोपलं. म्हणला सोखी झालं. सकाळीच उठली सासूबाई म्हणली जावाई बा तुमचे मामाला गावाला गेले एवढे देव बजा केवळ ती चक्करच आली. तो म्हणला मामी लई दिवस जगण्यात मजा नाही. पण तो म्हणला मामी तुम्हाला माहिती ना आपले देव पोजायचे नियम खोलीत एकटा पाहिजे सेंट मारा. मामी म्हणली मी आहे ना बारी सेंट मारला खोलीत. हे बघतो लुंगी लावून बसलं गाणी ऐकत आतमध्ये आणि अख्ख्या खोलीत सुगंध. शेजारच्या बाय म्हणले तुमच्या खोलीतून वास येतो. ती म्हणली ग बस जावाय आल्यात राहते. काय करतात देव पुजी देत. शेजारची बाई म्हणजे आमचे पुजून देईन का. तो लुंगी सोडून 100 पेंडोच बाहेर आला. तो म्हणलं नाही आता मामी कचेरीत चाला म्हणजे नाही घटस्फोट घेऊन टाका तुमची पोट तुम्हाला गेलो ना मी म्हणलं आयुष्यभर गंध उघडू जेवढं ते तिथून निघाले गेला आत्महत्या करायला. एकाच्या इडीजवळ गेला उडी टाकायची तर ते इडीवाला आला म्हणला अरे आयुष्य थोडे बावला तर मरतो का तुम्हाला बोल नको. सासरवाडीत आलो मला म्हणला या देवाच्या बाई. मग तुम्हाला जगायचं नाही पण तो म्हणला शरीर एकदाच मरायचं नाही. तू माझ्या घरी चाल तुला मी सांभाळतो ना. 2 टाइम खा फक्त एकच काम कर. म्हणलं काय कर फक्त देव पोच. प्रारब्ध उत्तम पाहिजे प्रयत्न चांगले पाहिजे इथे आपण. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट बाबाजी चैतन्याचा आशीर्वाद मिळाले म्हणून जगद्गुरु झाल्या. विसोबा खेत्राचा आशीर्वाद मिळाला म्हणून भक्तीचे मुकुटमणी झाले. आणि निवृत्तीनाथाचा आशीर्वाद मिळाला म्हणून ज्ञानी यांचे राजे झाले. हवेली पुरंदर तालुक्यातल्या सगळ्या जनतेचा आशीर्वाद मिळाला म्हणून हे आमदार झाले. कारण या लोकांना लय लोक सांभाळायला लागते. आमचं वेगळं आहे. कोणी येऊ राम राम. आता आमच्याकडे काही बेवडी बावडी किती नाही पण यांच्याकडे येणारच लोक. पण यांना म्हणतात तू प्याला का बस हेच माणसं सांभाळून जाणं ही लोक. त्यांची घरचे तेच राहते बायका दोघं
इंदुरेकर महाराज कीर्तन, आपले कीर्तन इंदुरेकर महाराजांचे कीर्तन. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.